नमस्कार. आज आपण या भागामध्ये भारतीय राजकीय विचारवंत गोपाळकृष्ण गोखले यांच्या राजकीय विचाराविषयी चर्चा करणार आहोत. यामागील भागामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांचा थोडक्यात जीवन परिचय आणि काही राजकीय विचार, यामध्ये प्रामुख्याने त्यांनी राजकारणाचं आध्यात्मिकीकरण केलं. त्यानंतर त्यांची ब्रिटिश शासनावर निष्ठा होती. त्याच्यानंतर त्यांचा राजकारणातील सनदशीर मार्गावर विश्वास होता. त्याचबरोबर ब्रिटिश नोकरशाहीकडे पाहण्याची त्यांची भूमिका किंवा त्यांनी केलेली टीका आणि त्याचबरोबर शासन हे स्वयंमेव साध्य नाही तर ते जनकल्याणाचं साधन आहे, या विचारासंबंधी आपण मागील भागामध्ये विचार केला होता. आता या भागामध्ये आपणाला त्यांच्या पुढील राजकीय विचारांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने आपणाला सांगता येतं ते म्हणजे आधुनिकता आणि स्वशासन किंवा लोकशाही संबंधी त्यांचे विचार. अर्थात आधुनिकीकरणाच्या दृष्टीने गोखल्यांच्या मते सर्वप्रथम लोकांच्या मनात म्हणजे लोकांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल व्हायला हवा आणि त्यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते आणि राजकीय चळवळीच्या माध्यमातून लोकशाहीचं जनशिक्षण त्यांना प्रभावीपणे देता येऊ शकतं असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी राजकीय चळवळीच्या या भारतीय लोकांना लोकशाहीची तत्त्व म्हणजे लोकशाहीचे शिक्षण देण्यासाठी म्हणून उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताला जर लोकशाही शासन पद्धती भविष्यात आपल्या देशात राबवायची असेल तर प्रामुख्याने 3 गोष्टीची आवश्यकता त्यांनी सांगितलेली आहे. यामध्ये म्हणजे आधुनिकता आणि स्वशासन किंवा लोकशाही संबंधी त्यांचे विचार पाहत असताना यामध्ये बघा, आता आधुनिक काळामध्ये जर विचार करायचा झाला तर सर्वात जास्त लोकप्रिय शासन पद्धती ही लोकशाही आहे आणि लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय आधुनिकतेचा म्हणजे आधुनिक काळाचा उदय होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे भारतामध्ये आधुनिकीकरणाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी लोकशाही यावी आणि मग ही लोकशाही कशा प्रकारे भारतामध्ये येईल आणि ती कशा प्रकारे यशस्वी राहील यासंबंधी त्यांनी चिंतन केलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये त्यांनी भारतामध्ये लोकशाहीच्या यशासाठी आणि इथं आधुनिक युगाची सुरुवात होण्यासाठी प्रामुख्याने जगामध्ये 18व्या शतकामध्ये आधुनिक युगाची सुरुवात झाली असली तरी भारतामध्ये मात्र ब्रिटिश आल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांच्या शिक्षणामुळे आधुनिक युगाची ओळख भारतीयांना होऊ लागली असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्याच्यामुळे या आधुनिकतेची सुरुवात करण्यासाठी लोकशाही मूल्य येथील लोकांना समजले पाहिजेत आणि हे मूल्य चळवळीच्या म्हणजे राजकीय चळवळीच्या माध्यमातून लोकांना माहिती होतील आणि यासाठी मात्र प्रामुख्याने काही गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्या 3 बाबींची आवश्यकता गोखले यांनी सांगितलेली आपल्याला दिसून येते. सर्वप्रथम ते म्हणतात की भारतीय समाजामध्ये लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सर्वप्रथम या ठिकाणी लोकशाही समाजाची निर्मिती झाली पाहिजे. भारतामध्ये सामाजिक रचना ही जन्माधिष्ठित होती आणि याच्यामध्ये पण उच्च नीच अशा प्रकारचा भेदभाव होता आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक स्तरीकरण भारतामध्ये होतं आणि काही लोकांनी म्हणजे विशिष्ट लोकांनी विशिष्ट व्यवसाय करावा किंवा विशिष्ट लोकांनीच राज्यकारभार करावा, इतर लोकांनी मात्र त्यांचा व्यवसाय करावा, म्हणजे अशा प्रकारची एक विभक्तीकरणाची भावना झालेली होती. या भारतीय समाजामध्ये म्हणजे समाज अस्तित्वात होता पण स्तरीकरण मोठ्या प्रमाणात होतं, भेदभाव मोठ्या प्रमाणात होता, समाजातील सर्व व्यक्तींना सारख्या प्रकारचे अधिकार किंवा हक्क मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे सर्वप्रथम भारतामध्ये आधुनिक युग यायचं असेल आणि लोकशाही रुजवायची असेल तर यासाठी या भारतामध्ये लोकशाही समाजाची निर्मिती झाली पाहिजे आणि या लोकशाही समाजाची निर्मिती म्हणजे काय की या समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य रुजली पाहिजेत. स्वातंत्र्य म्हणजे सर्वांनाच आचाराचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, विचाराचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, व्यवसायाचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, सर्वच राजकीय स्वातंत्र्य असायला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये
त्या काळामध्ये स्वातंत्र्य तर पूर्ण लोप झाल्यासारखी परिस्थिती होती. समाजातील विशिष्ट वर्गांनाच स्वातंत्र्याचा उपभोग घेणे किंवा सर्वच प्रकारच्या वर्गांनी आपापली कामे जातीनुसार व्यवसाय करणे आणि आपापल्या वाट्याचं काम आपण करणे, अशाच प्रकारची या ठिकाणी व्यवस्था होती. विचार मांडण्याचं स्वातंत्र्य कोणाला नव्हतं किंवा इतर व्यवसाय उद्योग करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. राजकारणसुद्धा विशिष्ट वर्गाच्याच हातामध्ये केंद्रित झालेलं होतं. आणि म्हणून भारतीय समाजामध्ये जर लोकशाही रुजवायची असेल तर या ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही आधुनिक काळातील मूल्य रुजली पाहिजेत. म्हणजे समाजातील सर्व व्यक्तींना स्वातंत्र्य असायला पाहिजे. म्हणजे विचार मांडण्याचं, त्या विचाराप्रमाणे कृती करण्याचं, व्यवसाय करण्याचं, संचार करण्याचं, म्हणजे अशा प्रकारे विविध क्षेत्रातील धार्मिक बाबतीमध्ये असेल. म्हणजे धार्मिक बाबतीमध्ये सुद्धा बघा, म्हणजे देव सर्वांसाठी होता, मात्र देवाची पूजा विशिष्टच लोक करू शकत होते. म्हणजे अर्थात देव सर्वांसाठी, परंतु त्याची पूजा मात्र विशिष्ट लोक. म्हणजे अशा प्रकारे भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्याचा खूप मोठ्या प्रमाणात संकोच झाला होता. आणि त्याच्यामुळे स्तरीकरण, आणि या स्तरीकरणामुळे सामाजिक भेदभाव, म्हणजे मनुष्य असून सुद्धा आपण सुद्धा माणूस आहोत आणि आपणाला पण माणसाप्रमाणे अधिकार असायला हवेत, ही जाणीवसुद्धा येथील समाज हरवून बसला होता. आणि या समाजामध्ये बऱ्याचसा समाज भारतीय लोक असे होते की त्यांना राज्य कोणाचं आहे हे सुद्धा माहिती नसायचं. म्हणजे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये किंवा दैनंदिन आयुष्य जगण्यामध्येच हे आपलं यती कर्तव्य मानत असत. म्हणजे इंग्रजाचं राज्य आहे का आपल्या राजाचं राज्य आहे की, म्हणजे भारत म्हणजे काय आहे, देश म्हणजे काय आहे, राष्ट्र म्हणजे काय आहे, अशा प्रकारची आधुनिक मूल्ये या समाजाला अजिबात म्हणजे माहिती नव्हती. सर्व स्तरातील लोकांपर्यंत ते पोहोचलीही नव्हती. आणि म्हणून भारतामध्ये जर आधुनिकता आणायची असेल, लोकशाही यशस्वी करायची असेल, तर सर्वप्रथम भारतामध्ये लोकशाही समाज निर्माण झाला पाहिजे. लोकशाही समाज म्हणजे काय की सर्व समाजातील सर्व व्यक्तींना सारखं स्वातंत्र्य असेल, सर्वांना सारखी समता असेल, सर्वजण बंधुभावाप्रमाणे व्यवहार करतील, सर्वांसाठी सारखाच न्याय असेल. अशा प्रकारची समाज रचना ज्या वेळेला निर्माण होईल किंवा अशा प्रकारचा समाज ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आणण्यासाठी योग्य वातावरण होईल आणि त्या वातावरणातील लोकशाही ही खऱ्या अर्थाने यशस्वी लोकशाही होईल. अन्यथा मुठभर लोकांच्या हाती अर्थसत्ता आहे, राजकीय सत्ता आहे आणि मग लोकशाही जर आणली तर त्या लोकशाही असूनसुद्धा काही मुठभर व्यक्तीच या समाजाचं नेतृत्व करतील किंवा या राजकारणाचा, या स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा उपभोग घेतील, इतर मात्र यापासून वंचित राहतील. आणि म्हणून प्रथम गरज म्हणजे या ठिकाणी लोकशाही समाजाची निर्मिती झाली पाहिजे. सर्वजण स्वतंत्र, सर्वांना स्वातंत्र्य असायला पाहिजे, समता असायला पाहिजे, बंधुता असायला पाहिजे, न्याय असायला पाहिजे. ही जी आधुनिक लोकशाहीची किंवा आधुनिक युगाची मूल्ये आहेत, ही या समाजाला या मूल्यांची ओळख झाली पाहिजे आणि त्याच्यावर आधारित या समाज चालला पाहिजे. तरच म्हणजे ही आधुनिकतेसाठी किंवा लोकशाहीसाठी एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची बाब आहे, असं गोखले यांनी सुचवलेलं होतं. त्याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट सांगतात की भारतातील राजकारण हे धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये भारतामध्ये राज्यापेक्षा, राष्ट्रापेक्षा धर्माला जास्त महत्त्व होतं आणि त्याच्यामुळे भारताचं राजकारण हे धर्मनिरपेक्ष व्हायला पाहिजे. म्हणजे राजकारणामध्ये धर्म नसायला हवा. तर राजकारण हे स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही मूल्यावर चालणारं असायला पाहिजे. म्हणजे धर्माच्या आधारावर राजकारण झालं तर या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दुही निर्माण होते आणि या दुहीचाच फायदा घेऊन ब्रिटिश लोकांनी भारत देशावर नियंत्रण प्रस्थापित केलेलं होतं. आणि म्हणून भारतीय लोकांनी सर्वप्रथम धर्मापेक्षा आपल्या राष्ट्राला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि राष्ट्रहितापुढे धर्म गौण मानून देशभक्त होण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. तरच भारतामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकेल. अन्यथा लोकशाही म्हणजे धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या राजकीय पक्षाची झुंडशाही, अशा प्रकारचं सुद्धा स्वरूप या लोकशाहीला येऊ शकतं. म्हणून
भारतातलं राजकारण हे धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. धर्माच्या आधारे भारतामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, किंवा त्या काळामध्ये जे धर्माआधारे राज्य चालत होती आणि धर्मांध काही राज्य तर धर्मांध होती, अशा प्रकारे धर्म हा राजकारणाचा केंद्रबिंदू न म्हणता माणूस हा राजकारणाचा केंद्रबिंदू आणि त्याचा विकास हाच या राजकारणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रहितापुढे धर्म गौण मानून धर्मनिरपेक्षतेचं मूल्य राजकारणामध्ये यायला हवं. हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन, भारत हा एक देश आहे आणि आम्ही हिंदू आहोत म्हणजे आम्ही भारतीय आहोत, देशाचे नागरिक आहोत, आणि मग आम्ही इतर धर्माचे जातीचे आहोत. अशा प्रकारे म्हणजे हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये जी धर्माच्या आधारे धुई निर्माण झालेली होती आणि राजकारणामध्ये जो त्याचा प्रभाव होता, हा प्रभाव नष्ट झाला पाहिजे आणि राजकारण हे धर्मनिरपेक्ष बनलं पाहिजे, असं त्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर सार्वजनिक जीवनाचं त्यांनी आध्यात्मिकीकरण व्हावं आणि केवळ म्हणजे आपण राज्याने केवळ भौतिकवादाच्याच मागे न लागता या राजकारणाचं आध्यात्मिकरण केलं पाहिजे. म्हणजे अध्यात्म राजकारणामध्ये आलं पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे अध्यात्मामध्ये आपण मनाची पवित्रता मान्य करतो, अगदी त्याच प्रकारे पवित्र मनाने राजकारणसुद्धा आपण करायला हवं. म्हणजे आधुनिक काळामध्ये बघा, मॅकॅव्हली या विचारवंतानं साध्य हे साधनाला पवित्र बनवतं अशा प्रकारचा विचार समाजाला दिला. परंतु गोखले यांनी म्हणजे साध्याप्रमाणेच साधनसुद्धा पवित्रच असायला पाहिजे, तरच ते साध्य चांगल्या प्रकारे टिकू शकतं. म्हणजे साध्य साधनाला पवित्र बनवत आहे म्हणून आपण कोणत्याही साधनाच्या आधारे जर समजा राजकीय वर्तन करू लागलो तर आपल्या राजकारणाची दिशासुद्धा तशीच बिघडून जाऊ शकते. म्हणजे साध्य साधनाला पवित्र बनवते म्हणजे बघा, सध्याच्या राजकारणामध्ये काय झालेलं आहे की धर्माच्या आधारे लोक एकत्र येतात असं काही लोकांना वाटतं आणि मग याचा गैरफायदा घेऊन मग धार्मिक आधारावर फूट पाडतात आणि या दुहीचा फायदा त्यांना होतो, राजकारणामध्ये ते निवडून येतात. परंतु एक संघ राष्ट्र निर्माण करण्यामध्ये मात्र यामुळे बाधा निर्माण होते. म्हणजे साध्य करण्यासाठी कोणत्याही साधनाचा वापर न करता आपण साध्याच्या पवित्र्या इतकंच साधनाच्या पवित्र्याला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे आपण अध्यात्मामध्ये ज्याप्रमाणे पवित्र मनाने देवाची मनोभावी सेवा करतो, अगदी त्याच पावित्र्याच्या भावनेने आपण राजकारणामध्ये सुद्धा आपण वागलं पाहिजे किंवा राहिलं पाहिजे. एकूण एक राजकारणाचं आपण आध्यात्मिकीकरण केलं पाहिजे आणि जास्त भौतिकवादाच्या मागे न लागता आपण सुखी जीवनाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. अशा प्रकारे गोखले यांनी म्हणजे लोकशाही, आधुनिकता आणि लोकशाही भारतामध्ये आणण्यासाठी 3 बाबी सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे लोकशाही समाजाची निर्मिती, दुसरा आहे राजकारण हे धर्मनिरपेक्ष व्हावं, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली ते म्हणजे राजकारणाचं आध्यात्मिकीकरण झालं पाहिजे. ज्याप्रमाणे अध्यात्मामध्ये पावित्र्य असतं तशाच प्रकारचं पावित्र्य राजकारणामध्ये सुद्धा असायला पाहिजे. अशा प्रकारचं मत गोखले यांनी व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांना असं वाटतं की या गोष्टीची पूर्तता केल्याशिवाय म्हणजे आपण स्वयंशासन समर्थपणे पेलू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे जरी समजा आपण सध्याच्या अवस्थेमध्ये ब्रिटिशाकडून स्वातंत्र्य मिळवून घेतलं तरी ते स्वातंत्र्य टिकवण्यामध्ये आपण समर्थ राहू शकणार नाही. म्हणजे आपणाला मुळामध्ये स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे केवळ राज्यकर्ते बनवणं हा संकुचित उद्देश नाही, तर स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे सर्व लोकांना सुखी समाधानी जीवनाची हमी मिळणं किंवा सर्व समाजातील लोक सुखी समाधानी होणं, त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावणं हे आपल्या स्वातंत्र्य मिळवण्याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे हा उद्देश पूर्ण करण्यासाठी या 3 बाबीची आवश्यकता त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. म्हणजे त्यांनी असं मत व्यक्त केलं की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा ब्रिटिशांना बाहेर घालवण्यासाठी आपण ज्या चळवळी करत आहोत त्या चळवळीचं नेहमी आपण म्हणजे नैतिक बाबतीमध्ये
नैतिक दृष्टिकोनातून त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळवणे हे साध्य पवित्र आहे, परंतु या पवित्र साध्यासाठीचं जे आपण साधन वापरत आहोत, जी आपण चळवळ करत आहोत, ही चळवळसुद्धा तितकीच पवित्र असायला पाहिजे. म्हणजे साधनाच्या पावित्र्यावर सुद्धा भर दिला पाहिजे, मूल्यमापन केलं पाहिजे. आणि या चळवळीने लोकांवर स्वावलंबनाचे, दक्षतेचे, प्रगतिशीलतेचे संस्कार करणं गरजेचं आहे. नाहीतर म्हणजे भारत स्वतंत्र होऊन आज म्हणजे 73-74 वर्ष होत आहेत, तरीसुद्धा भारतामध्ये म्हणजे पहिले स्वातंत्र्य झाल्यापासून गरिबी हटाव ही घोषणा देण्यात आली. आणि आजसुद्धा गरिबी हटाव हेच शासनाचं मुख्य काम असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी स्वावलंबनाचे धडे देण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडलेलो आहोत. म्हणजे येथील समाजाला म्हणजे आपण स्वावलंबीपणानं जगलं पाहिजे. स्वाभिमानाचं शिक्षण, स्वावलंबनाचं शिक्षण देण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत. म्हणून येथील समाज सध्याच्या काळामध्ये स्वावलंबी न बनता शासनाकडेच मागण्या करताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे आम्हाला हे द्या, ते द्या. आपण आपल्या गावामध्ये वगैरे पाहतो बघा, की म्हणजे गावात एखाद्या गावामध्ये एक अगदी श्रीमंत व्यक्तीसुद्धा दारिद्र्यरेषेखाली असतो. त्याचबरोबर म्हणजे एखादा व्यक्ती हा 1 लाखाच्या गाडीवर बसून म्हणजे राशनचे अनुदानित तांदूळ आणायला जात असतो. म्हणजे 2 रुपये किलोचे तांदूळ आणायला तो 1 लाखाच्या गाडीवर जात असतो. म्हणजे यामध्ये स्वावलंबन नाही, त्याचबरोबर स्वाभिमान आपणाला दिसून येत नाही. म्हणजे एक प्रकारे ज्या देशाच्या नागरिकामध्ये स्वावलंबन नाही, स्वाभिमान नाही, ते राष्ट्रसुद्धा समर्थपणे उभं राहू शकत नाही. आज भारताची ज्या दयनीय अवस्था आहे ती भारतीय लोकांमुळे आहे. म्हणून या भारतीय लोकांमध्ये स्वावलंबनाचं शिक्षण दिलं पाहिजे, दक्षतेचं शिक्षण दिलं पाहिजे आणि प्रगतिशीलतेचे संस्कार दिले पाहिजेत. दक्ष राहायला पाहिजे लोकशाहीमध्ये नागरिकांनी. म्हणजे एखादा उमेदवार म्हणजे निवडणुकीकडे पैसे वाटप करतो किंवा कशाचं तर आमिष देतो, म्हणजे वेगवेगळ्या घोषणा आमिष वगैरे देतो. पण आपण विचार करायला पाहिजे की या उमेदवार आपल्याला हे देत आहे, मग तो पैसा कुठून आणत नाही. अशा प्रकारचा विचार आपण करून या लोकशाही संबंधी आपण दक्ष राहायला पाहिजे. म्हणजे आपल्याला मिळालं म्हणजे सर्वांना मिळालं असं न मानता, म्हणजे या आपले जे लोकप्रतिनिधी आहेत हे सार्वजनिक पैशाचा योग्य उपयोग करतात का नाही, यासाठी लोकशाहीतील नागरिकांनी दक्ष असायला पाहिजे. जसं नागरिकांनी स्वावलंबी असायला पाहिजे की मी कुणाच्या भिकेवर जगणार नाही, आम्ही आमचं जीवन चरितार्थ स्वतः भागवू शकतो. आणि त्याच्यामुळे शासनानं आम्हाला म्हणजे भिकेसारख्या योजना देण्यापेक्षा प्रामुख्याने स्वावलंबी होण्यासाठीचा मार्ग दाखवला पाहिजे किंवा स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांनी हे जे राज्यकर्ते आहेत हे कशा प्रकारे खर्च करतात, कशा प्रकारचा राज्यकारभार करतात, या बाबतीमध्ये दक्ष असलं पाहिजे. जर नागरिक दक्ष असतील तरच लोकप्रतिनिधीसुद्धा दक्ष असतात. अन्यथा जर नागरिक समजा कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्याला परत निवडून देऊ लागले आणि हेच निवडून गेलेले लोक आपल्यावर राज्य करू लागले, तर त्या देशाचं भविष्य हे कसं आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागणार नाही. म्हणजे नागरिक दक्ष असायला पाहिजेत, निस्वार्थीपणानं दक्ष असायला पाहिजेत. एखाद्या व्यक्तीकडून आपलं वैयक्तिक काम होतं म्हणून आपण त्याला पाठिंबा द्यायचा, हे लोकशाहीमध्ये अयोग्य आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या नेत्याच्या कार्याचं मूल्यमापन हे त्याच्या सार्वत्रिक आचरणावरून व्हायला हवं. त्यामुळे या देशामध्ये लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वावलंबनाबरोबरच दक्ष असायला हवं. त्याचबरोबर प्रगतिशीलतेचं सुद्धा शिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण प्रगती केली पाहिजे असं लोकांना वाटायला पाहिजे. नाहीतरी बघा, भारतामध्ये जर जीवन जगायचं असेल तर प्रगती करण्यापेक्षा निवांत राहून जीवन मस्त प्रकारे जगता येऊ शकतं, अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ पाहत आहे. म्हणजे आपण दारिद्र्यरेषेखाली असलो की आपल्याला घर मिळणार, म्हणजे सरकारची घरकुल योजना मिळणार, त्याचबरोबर स्वस्तामधले तांदूळ, गहू, त्याचबरोबर इतरही बऱ्याचशा म्हणजे उज्ज्वला गॅस पण आपल्याला फुकट मिळणार, हे फुकट मिळणार, ते फुकट मिळणार. मग अशा प्रकारे हे सरकारच्या फुकटच्या योजना लाटण्यासाठी आपणाला गरीबच राहावं असं अशी मानसिकता बनत जात
लोकांची जाते आणि त्याच्यामुळे दारिद्र्य कमी होण्यापेक्षा दारिद्र्य हे वाढतच जात असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून म्हणजे जर समजा या समाजाला प्रगती करायचं असेल, स्वावलंबनाचं शिक्षण दिलं पाहिजे, दक्षतेचं शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर प्रगतीकडे वाटचाल करण्याची दिशा पण दिली पाहिजे. म्हणजे फुकटच्या योजना सरकारनं देऊन प्रामुख्याने यामध्ये म्हणजे एक योजना आहे बघा, म्हणजे अर्थात ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली, मध्यान्ह भोजन योजना. आता मध्यान्ह भोजन योजनेमधून अन्न खाऊन म्हणजे ते खिचडी खाऊन किती बालकं सदृढ झालेत याचा आपण प्रामाणिकपणे मूल्यमापन करावं. म्हणजे बालक किती सदृढ झालेत आणि वाटप करणारे किती सदृढ झालेत याचं प्रामाणिक मूल्यमापन करून ही योजना खरोखरच किती फायद्याची आहे, मग ही चालवली जावी का, ह्याच्यावर किती खर्च होतो आणि मग ही चालवली जावी का, असा पुनर्विचार करण्याची गरज असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मेळघाटसारख्या काही आदिवासी भागामध्ये जर अन्न मिळत नाही म्हणून मुलं मरत असतील तर तिकडं अधिक चांगल्या प्रकारचं अन्न द्या. म्हणजे तिथं पण साधारण अन्न देऊन म्हणजे सर्व देशामध्ये जिथं गरज नाही तिथं पण आपण खिचडी द्यायची आणि जिथं गरज आहे तिथं पण खिचडी द्यायची. उलट जिथं गरज नाही तिथं खिचडी न देता जिथं गरज आहे तिथं चांगल्या पद्धतीचं जेवणच द्यायला हवं. म्हणजे अशा ज्या योजना आहेत या योजनाचं मूल्यमापन व्हायला हवं आणि समाज हा आळशी बनण्यापेक्षा आळशी बनवणाऱ्या किंवा गरीबच राहण्यामध्ये भलाई आहे असं भासवणाऱ्या योजनांपेक्षा सरकारनं स्वावलंबनाच्या योजना द्यायला पाहिजेत आणि समाजाला एक प्रगतीकडे नेण्याचं शिक्षण दिलं पाहिजे. अशा प्रकारचे संस्कार जर येथील लोकांमध्ये झाले तरच भविष्यामध्ये भारत हा एक स्वतंत्र देश आणि एक महान देश म्हणून जगामध्ये उदयाला येऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये भारताला जर प्रगतिशीलतेने वाटचाल करायची असेल, एक स्वावलंबी समर्थ देश बनायचा असेल तर येथील लोक स्वावलंबी बनले पाहिजेत, स्वाभिमानी बनले पाहिजेत. फुकटच्या योजना नको, आम्ही समर्थ आहोत, म्हणजे फुकटचं तुमचं सिलेंडर नको, आम्ही समर्थ आहोत, महिन्याला किती 700-800 रुपये खर्च करू शकतो किंवा हे 2 रुपयाच्या तांदळानं आम्ही काही खूप पैलवान किंवा आमचं पूर्ण अन्नधान्याचा खर्च भागत नाही, त्याच्यामुळे अशा योजना बंद करा. मध्यान्ह भोजन योजना आहे, त्याच्यानंतर हे जेवण योजना वगैरे, या योजनेचा काही भागामध्ये थोडासा फायदा असतो परंतु सर्व भागामध्ये ही सरसकट योजना राबवल्यामुळे त्याचबरोबर या योजनेसारख्या योजनेमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी खूप मोठा वाव असल्यामुळे प्रामुख्याने या प्रकारच्या योजना या बंदच व्हायला हव्यात. जसं की म्हणजे बघा इंदिरा गांधी म्हणजे ते हे महात्मा गांधी रोजगार योजना आहे, ग्रामीण रोजगार योजना, त्याला मनरेगा आपण असं म्हणतो. यासाठी नोकरदार वर्गाकडून प्रोफेशनल टॅक्स काटला जातो आणि त्याच्या पैशातून रोजगार हमी योजना चालवली जाते. परंतु या रोजगार हमी योजना चालवणं योग्य आहे, परंतु तिचे कामंसुद्धा योग्य पद्धतीने झाले पाहिजेत किंवा त्या कामाचा सर्व लोकांना फायदा होईल अशा कुठंतरी गरज नसणाऱ्या ठिकाणी म्हणजे कामं करून वगैरे वगैरे उपयोग नसतो. म्हणजे थोडक्यामध्ये लोकांनी स्वावलंबी व्हायला पाहिजे, दक्ष असायला पाहिजे शासनाच्या योजनासंबंधी. त्या योजनाचा फायदा आपणाला जास्त आहे का राबवणाऱ्याला जास्त आहे किंवा मध्यस्थ दलालाला जास्त त्या योजना लाटायलेत, या पद्धतीचा आपण या पद्धतीचा आपण थोडा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे आणि आपण प्रगतिशीलतेकडे वाटचाल करणंसुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगतात ते म्हणजे प्रामुख्याने स्वदेशी आंदोलनाचे समर्थन. म्हणजे स्वदेशीची चळवळ गोखल्यांना मान्य होती आणि सर्वप्रथम बंगाल प्रांतामध्ये ती ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला त्यांनी तिचं समर्थन केलेलं होतं. त्यांचं मत असं होतं की म्हणजे मानवी चित्त हे लावण्याचं सामर्थ्य ज्या काही चळवळीमध्ये आहे त्यामध्ये देशभक्ती जागृत करणारी एक चळवळ म्हणून आपणाला या स्वदेशी आंदोलनाकडे पाहता येऊ शकतं. म्हणजे स्वदेशी ही येथील लोकांमध्ये स्वाभिमान जागृत करणारी चळवळ आहे आणि ती प्रामुख्याने म्हणजे स्वदेशाचा विचार किंवा स्वदेशातील वस्तू निर्माण करणाऱ्या बांधवांचा विचार करणारी चळवळ असल्यामुळे या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात देशभक्ती दिसून येते आणि त्याच्यामुळे या देशभक्ती ही माणसांना
म्हणजे निस्वार्थपणे सेवा करायला शिकवत असते। या देशाच्या देशासाठी आपल्याला सर्वस्वाचा त्याग करायला शिकवत असते। आणि म्हणून स्वदेशी चळवळ ही देशभक्ती निर्माण करणारी चळवळ आहे। त्याच्यामुळे स्वदेशी चळवळीचं त्यांनी समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे स्वदेशीमधून देशभक्ती निर्माण होते। आपण जर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जर अभ्यासला तर या इतिहासामध्ये अनेक असे स्वातंत्र्यवीर होऊन गेले की त्यांनी आपलं सर्वस्व या देशासाठी अर्पण केलं। केवळ भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणा म्हणजे दिल्यामुळे फाशीची शिक्षा होते ही माहिती असून सुद्धा त्यांनी हसत हसत फाशीला जवळ केलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे इतका त्याग, इतका निस्वार्थ भाव त्यांच्यामध्ये या स्वदेशी चळवळीमुळे, देश सेवेमुळे आलेला होता। आणि अशा प्रकारचा भाव जर भारतीयामध्ये जागृत करायचा असेल तर निश्चितच त्यांना स्वावलंबनाचे धडे देणारी स्वदेशीची चळवळ उपयुक्त आहे असं गोखले यांचं मत होतं। परंतु बघा, चळवळी ही जी स्वदेशाची चळवळ आहे, ही स्वदेशाच्या चळवळीमध्ये म्हणजे सर्वांना सहभागी करून घेणं गरजेचं आहे। म्हणजे या स्वदेशी चळवळीमध्ये सर्वांचा सहभाग घेऊन प्रामुख्याने या भारतीयामध्ये एकात्मता कायम राखणे किंवा ती निर्माण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। म्हणजे काही लोक स्वदेश समर्थन करत नाहीत म्हणून त्यांना वेगळा गट पाडणे आणि इतरांनी वेगळा गट पाडणे अशी गटबाजी न करता, म्हणजे ज्यांना जशा पद्धतीने स्वदेशीचा अंगीकार करायचा आहे त्या पद्धतीने अंगीकार करावा, अशा प्रकारचं स्वदेशीबाबत गोखलेंचं मत होतं। त्याचबरोबर गोखलेंचं स्वदेशीकडे पाहण्याची एक भावना म्हणजे की स्वदेशी म्हणजे स्वदेशात तयार होणारं उत्पादन आणि त्याचा आपण वापर, प्रामुख्याने स्वदेशी, त्यालाच आपण स्वदेशी चळवळ असं म्हणतो। यामध्ये टिळकासारख्या विचारवंतांनी स्वदेशीला एक ब्रिटिशांच्या विरुद्धचं एक हत्यार म्हणून त्याचा वापर केलेला होता। परंतु गोखल्यांनी मात्र जर समजा स्वदेशी चळवळ म्हणजे स्वदेशातील साधनांचा आपण वापर करायचा आहे, म्हणजे आता जसं गलवान व्हॅलीमध्ये चीननं सैन्य पाठवल्यानंतर, चीन भारत देश आमनेसामने उभे राहिल्यानंतर भारतामध्ये चीनी वस्तूवर बहिष्कार टाका, चीनी मालावर बहिष्कार टाका अशा प्रकारची आणि स्वदेशीचा अंगीकार करा अशा प्रकारची चळवळ निर्माण झालेली आहे। मग आपण विचार करा की आता सध्या वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मीटिंग ज्या होत आहेत त्या झूम ॲपद्वारे होत आहेत आणि हे झूम ॲप चीनचं आहे। म्हणजे आपण ते वापरायचं नाही, ते सोपं आहे वापरायला, आणि मग आपण काय वापरायचं असा पर्याय पण आपल्याजवळ नाही। म्हणजे थोडक्यामध्ये बघा, स्वदेशी हे अशी अडून म्हणजे आपण स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात तयार झालेल्या मालाचा वापर करायचा। मग याचा अर्थ आपल्या देशामध्ये आपण विदेशाप्रमाणेच पर्याय देणाऱ्या किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा समर्थ अशा वस्तूंची, पर्यायांची निर्मिती करायला हवी आणि त्यासाठी प्रसंगी या आपल्यापेक्षा पुढारलेल्या ब्रिटिशांची सुद्धा मदत घ्यायला हवी असं गोखल्यांचं मत होतं। म्हणजे स्वदेशी चळवळीच्या बाबतीमध्ये परकीय तंत्रज्ञानाच्या द्वारे सुद्धा भारतामध्ये आपण वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करून ते तंत्रज्ञान हस्तगत करून एक नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावणे, पर्याय उभा करणे आणि मग स्वदेशी वापराचं समर्थन करणे, म्हणजे स्वदेशीसाठी परकीय ब्रिटिशांचं सुद्धा सहकार्य घेण्यामध्ये काही चुकीचं नाही, अशा प्रकारची गोखले यांची भूमिका असलेली दिसून येते। म्हणजे इतर विचारवंत टिळकांना ब्रिटिशांची स्वदेशी चळवळ म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधी चळवळ होती टिळकांसाठी, परंतु गोखलेंनी मात्र स्वदेशी चळवळमध्ये राष्ट्राभिमान जागृत करणारी, स्वाभिमान जागृत करणारी, देशसेवेची प्रेरणा देणारी चळवळ म्हणजे स्वदेशी चळवळ, आणि या स्वदेशी चळवळीसाठी ब्रिटिशांचं जर सहकार्य मिळत असेल तर ते सहकार्यसुद्धा आपण घ्यावं, त्यामध्ये काही वाईट नाही, अशा प्रकारचा विचार गोखलेंनी नवीन विचार मांडून प्रामुख्याने खऱ्या अर्थाने वास्तववादी विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो। सध्याच्या काळामध्ये सुद्धा जर समजा भारतामध्ये आता समजा म्हणजे गुगल इंजिनमधून आपण सर्च इंजिन म्हणून गुगलचा वापर करतो किंवा सध्या आपण ऑनलाईन यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे शिकवणं चालू आहे। आता यासाठी जे आपण प्लॅटफॉर्म वापरतो, जे ॲप्स वापरतो, हे सर्व जास्त विदेशीच आहेत, कारण भारतामध्ये त्या दर्जाचे तसे ॲप्स नसलेले आपल्याला दिसून येतात। मग अशा वेळेला आपण काय करायचं,
विदेशी वापरण्याशिवाय पर्याय राहत नाही. मग आपण पहिल्यांदा प्राधान्य स्वदेशी पर्याय निर्माण करण्यावर द्यायला पाहिजे. स्वदेशी पर्याय निर्माण करण्यासाठी आपण परक्यांची सुद्धा मदत घ्यायला हरकत नाही. एकदा का ते तंत्रज्ञान आपल्याकडे म्हणजे माहिती झालं की मग आपण त्या आधारे आपण आपली निर्मिती करू शकतो आणि जगामध्ये समर्थ होऊ शकतो, राष्ट्र म्हणून उभं राहू शकतो. जसं की चीन काही खूप विकसित आणि पुढारलेला देश नव्हता, परंतु तिथं मनुष्यबळ जास्त, भूभागसुद्धा जास्त आहे आणि त्यांनी दुसऱ्या देशाचं तंत्रज्ञान आणि दुसऱ्या देशातील कंपन्यांना त्यांचं उत्पादन चीनमध्ये बनवून द्यायला सुरुवात केली स्वस्तामध्ये. आणि मग त्याच्यामुळे दुसऱ्या देशातील कंपन्या चीनमध्ये गेल्या आणि त्याच्यामुळे चीनला दुसऱ्या देशाचं तंत्रज्ञान माहीत झालं आणि चीननं मग त्या तंत्रज्ञानाच्या आधारे स्वतःचं तंत्रज्ञान विकसित केलं आणि मग त्यांचेच वस्तू वगैरे निर्माण केले, ॲप्स वगैरे. आणि मग सध्याच्या काळामध्ये मात्र तो एक प्रगतीच्या मार्गावर जात असलेला दिसून येतो. म्हणजे जर समजा चीनमध्ये परकीय कंपन्या आल्या नसत्या, परकीय तंत्रज्ञान आलं नसतं, तर चीनसुद्धा आजच्या प्रमाणे प्रगती करू शकला नसता किंवा आधुनिकतेच्या बाबतीमध्ये, आधुनिक उद्योगाच्या बाबतीमध्ये तो एवढा प्रगतिशील, तंत्रज्ञानामध्ये प्रगतिशील झाला नसता. म्हणजे आपण सुद्धा तसंच धोरण आखायला पाहिजे. म्हणजे परकीयांचं तंत्रज्ञान हस्तगत करून आपण आपली निर्मिती करायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे स्वदेशीचा वापर किंवा स्वदेशी चळवळीकडे एक स्वावलंबनाची चळवळ, देशभक्तीची चळवळ, विरोधाची चळवळ नाही तर देशप्रेमाची चळवळ म्हणून आपण तिच्याकडे पाहिला पाहिजे. गोखलेंनी सांगितलेला हा विचार आजच्या काळामध्ये सुद्धा थोडा म्हणजे आवश्यक वाटतो आपणाला. देशाची प्रगती करण्यासाठी तो मौलिक असलेला आपणाला सांगता येतो. त्याच्यानंतर आहे बघा दुसरं की निशस्त्र प्रतिकार. म्हणजे निशस्त्र प्रतिकाराचा म्हणजे शस्त्राशिवाय शासनाच्या अन्यायी कायद्याचा प्रतिकार करणे किंवा शासनाच्या धोरणाचा प्रतिकार करणे. परंतु टिळकांनी ज्याप्रमाणे निशस्त्र प्रतिकार म्हणजे ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला, हा मार्ग म्हणजे विरोध करण्यासाठी म्हणून या मार्गाचा अवलंब करावा असं गोखल्यांना वाटत नव्हतं. तर गोखल्यांनी या निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीमध्ये एक नैतिक आध्यात्मिक स्वरूप धारण केलं पाहिजे. म्हणजे आपण आता ब्रिटिशांचा आपण विरोध करत आहोत. ब्रिटिशांचा विरोध आपण कशासाठी करत आहोत तर ते अन्यायी पद्धतीने भारतामध्ये राज्य करत आहेत म्हणून, म्हणजे त्यांची वर्तणूक चांगली नाही म्हणून. म्हणजे थोडक्यामध्ये आपण ब्रिटिशांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्या अन्यायाच्या विरोधात आहोत. म्हणून आपण ब्रिटिशांना विरोध न करता त्यांनी जे काही मार्ग अवलंबले आहेत राज्यकारभाराच्या या ठिकाणी, त्या राज्यकारभाराला आपणाला विरोध करायचा आहे. त्याच्यामुळे या निशस्त्र प्रतिकारामध्ये एक नैतिक सामर्थ्य असायला पाहिजे, आध्यात्मिक सामर्थ्य असायला पाहिजे. कारण हा लढा म्हणजे अन्यायाविरुद्ध न्यायाचा आणि अयोग्याविरुद्ध योग्य अशा प्रकारचा हा लढा आहे. आणि त्याच्यामुळे हा लढा अन्यायाविरुद्ध असल्यामुळे, अयोग्य विरुद्ध असल्यामुळे भारतीय लोकांनी एकत्र येऊन प्रामुख्याने निशस्त्र प्रतिकार करायला पाहिजे. म्हणजे आपण निशस्त्र प्रतिकार करत असताना म्हणजे प्रतिकार करण्याच्या भावनेने नाही तर ब्रिटिशांना सुधारण्याच्या भावनेने किंवा त्यांनी त्यांच्या धोरणामध्ये बदल करावा या हेतूने आपण त्यांचा निशस्त्रपणे प्रतिकार करावा. आणि कारण आपण नैतिकतेच्या मार्गाचा नैतिक अस्त्र म्हणून या निशस्त्र प्रतिकाराचं साधन वापरणं उचित आहे असं गोखलेंचं मत होतं. त्याच्यानंतरचा मुद्दा सांगतात ते म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला हवं. म्हणजे साधारणतः ब्रिटिश लोकांकडे किंवा ब्रिटिशांचे जे अधिकारी, ब्रिटिशमधून भारतामध्ये आलेले जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांकडेच खऱ्या अर्थाने सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे या सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे या ठिकाणी त्यांची हुकुमशाही निर्माण झालेली आहे. म्हणजे सत्ता ही माणसाला भ्रष्ट बनवते, त्याच्यामुळे ही नोकरशाहीसुद्धा भ्रष्ट बनलेली आहे. आणि त्याच्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. म्हणजे अधिकारांच्या वेगवेगळ्या टप्पे निर्माण झाले पाहिजेत आणि म्हणजे विभागणी झाली पाहिजे आणि त्या अधिकार हे त्या विभागाला विभागून दिले पाहिजेत. म्हणजे ब्रिटिशांच्या एकतंत्री शासन पद्धतीच्या विरोधामध्ये या अधिकारांचं विकेंद्रीकरण व्हावं असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी म्हणजे या ठिकाणी हॉबहाऊस कमिशन समोर या सत्तेच्या विकेंद्रीकरणासंबंधी सविस्तर मागणी केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये त्यांनी काही गोष्टींची आवश्यकता सुचविली आहे आणि त्या बाबी म्हणजे आपल्याला सांगतात की म्हणजे त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी बाबी सांगितलं. त्यामध्ये
खालच्या पातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना आणि त्यांचे प्रशासकीय हक्क त्यांना मिळवून द्यावेत. म्हणजे सर्वात खालच्या पातळीवर गावचा कारभार करण्यासाठी ग्रामपंचायत असावी आणि त्यांना त्यांचे पूर्ण अधिकार असावेत. त्याच्यानंतर म्हणजे मध्यम पातळीवर जिल्हा परिषदेची स्थापना असावी आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषदांना खूप महत्त्व असावं. तिसरं की राष्ट्रीय पातळीवर विधान परिषदांची स्थापना केली जावी आणि त्यात स्थानिक जनतेला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व दिले जावे असं गोखलेंचं मत होतं. आणि इंग्रजी शिक्षणामुळे स्वातंत्र्य संस्था याबाबत गोखलेंना अधिक माहिती झाल्यामुळे या सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं असं त्यांचं मत होतं. कारण सत्ता ही केंद्रित झाली तर सध्याच्या काळामध्ये बघा, आपण आता तुम्ही जर कधी तहसील ऑफिसला गेलात तर म्हणजे तहसीलदार व तालुका दंडाधिकारी असे एक पाटी असते बघा, उपविभागीय दंडाधिकारी, त्याच्यानंतर जिल्हा दंडाधिकारी, कलेक्टर. म्हणजे हे ब्रिटिश काळापासून ब्रिटिश दंडाधिकारी म्हणजे काय, न्याय निवाडा करण्याबाबतचे त्यांचे अधिकार, न्याय करू शकतात. आणि म्हणजे पहिल्यांदा दिवाणी खटले हे आपणाला तहसीलपासून जावं लागतं, हे आपणाला माहिती व्हावं यासाठी सांगतो. म्हणजे हे दंडाधिकारी जे आहे म्हणजे न्यायालयाचं काम आणि प्रशासनाचं काम हे अधिकाराचं एकत्रीकरण हे ब्रिटिशांच्या काळापासून आहे. म्हणजे आणि सध्यासुद्धा तसं असलेलं आपल्याला दिसून येतं की स्वतंत्र न्यायालय असताना सुद्धा या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा न्याय करण्यासंबंधीचे अधिकार आहेत, तहसीलदारांना न्याय करण्यासंबंधीचे, उपविभागीय अधिकाऱ्यांना न्याय करण्यासंबंधीचे काही दिवाणी स्वरूपाचे खटले या ठिकाणी चालत असतात. म्हणजे आज जरी त्यांचे अधिकार कमी झालेले असले तरी ब्रिटिश काळामध्ये मात्र न्यायदान करण्याचे पूर्ण अधिकार या कलेक्टरना होते. आणि त्याच्यामुळे या कलेक्टरचीच मक्तेदारी आणि तो कलेक्टर जास्तीत जास्त करून म्हणजे इंग्रज धार्जिणी तरी असायची किंवा त्याच्यावरचा अधिकारी हा ब्रिटिशच असायचा. आणि त्याच्यामुळे सत्ता ही एककेंद्री पद्धतीची बनलेली होती. अशा प्रकारे एककेंद्रीकरणामुळे या ठिकाणच्या जनतेवर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागायचं येथील जनतेला. आणि त्याच्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं असं गोखलेंनी विचार मांडला. त्याच्यानंतर गोखलेंनी काही प्रशासकीय सुधारणा सुचविलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे या ठिकाणचं प्रशासन सुधारण्यासाठी, येथील लोकांची जास्तीत जास्त कामं होण्यासाठी किंवा येथील जनता कशा प्रकारे जास्तीत जास्त सुखी होईल अशा प्रकारचं धोरणं सरकारने आखली पाहिजेत. म्हणून प्रशासकीय सुधारणांची मागणीसुद्धा त्यांनी ब्रिटिश काउन्सिलमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये त्यांनी ब्रिटिशांचा लष्करावरील खर्च कमी करावा, ब्रिटिशांच्या नोकरशाहीवरील खर्च कमी करावा आणि प्रामुख्याने या ब्रिटिशांच्या लष्करशाहीवरील आणि ब्रिटनमधून आलेल्या नोकरशहावरील खर्चामुळेच भारतीयांचं जीवनमान खालावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा खर्च कमी झाला तर हाच पैसा आपल्याला जनतेच्या कल्याणासाठी वापरता येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे येथील ब्रिटिशांनी त्यांचा लष्करावरील आणि नोकरशाहीवरील खर्च कमी करावा. त्याचबरोबर नोकरशाहीमध्ये भारतीयांचं प्रमाण वाढवावं. म्हणजे मोठ्या नोकरीच्या हुद्द्याच्या पदावर भारतीयांची नेमणूक करायला पाहिजे. आणि नोकरशाहीची जी केंद्रीभूत प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती म्हणजे आज सत्तेचं विभाजनसुद्धा झालं पाहिजे. तर यावरून त्यांची प्रशासकीय सुधारणाकडे पाहण्याची दृष्टिकोन लक्षात येतो. यामध्ये पहिला आहे बघा, विधान परिषदाची सुधारणा व्हावी. म्हणजे या ठिकाणी विधान परिषदाची स्थापना त्यांनी वरिष्ठ कायदेमंडळाच्या सभागृहाची स्थापना केलेली होती. याच्यामध्ये सुधारणा घडून यावी आणि निवडलेल्या सभासदांचं प्रमाण वाढवून द्यावं. म्हणजे विधान परिषदेमध्ये ब्रिटिशांनी नियुक्त केलेल्या सदस्यांचं प्रमाण त्या काळी जास्त होतं. त्याच्यामुळे हे नियुक्त केलेले प्रतिनिधी हे ब्रिटिश धार्जिणेच असायचे. परंतु म्हणजे हे प्रतिनिधी लोकांकडून निवडले जावेत आणि लोकांना सुद्धा मग निवडणुकीचं वगैरे शिक्षण आपोआप मिळेल, लोकशाहीचं शिक्षण मिळेल. आणि लोकांचे प्रतिनिधी या विधान परिषदेमध्ये गेले तर ते लोकांचे प्रश्न समर्थपणे मांडू शकतील. त्याच्यामुळे विधान परिषदांची रचना व्हावी. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगतात ते म्हणजे इंडिया काउन्सिलमध्ये म्हणजे इंडिया काउन्सिलमध्ये कमीत कमी 3 भारतीयाची नेमणूक केली जावी. इंडिया काउन्सिलमध्ये 6 सदस्य आणि त्याच्यामध्ये 3 भारतीय आणि 3 ब्रिटनचे असावेत. म्हणजे ह्या इंडिया काउन्सिल ही भारतासंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था होती भारतामध्ये. त्याच्यामध्ये 3 म्हणजे समान प्रतिनिधी असावेत, ब्रिटिशांचे अर्धे आणि भारताचे अर्धे. 3 सदस्य ब्रिटिश आणि 3 भारताचे अशा प्रकारचं नेमणूक केली जावी असं त्यांचं मत. त्याच्यानंतर बघा, देशातील सल्लागार परिषदांची निर्मिती जिल्हा पातळीवर केली जावी आणि जिल्हाधिकाऱ्याने महत्त्वाचे निर्णय घेताना या जिल्हा परिषदांचा सल्ला घ्यावा. म्हणजे जिल्हा परिषदाच्या निर्मिती केली जावी
म्हणजे स्थानिक लोकांमधून निवडून ह्या जिल्हा परिषदेमध्ये लोक जातील आणि या लोकांच्या सल्ल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत. जिल्हाधिकाऱ्याने केवळ वरच्या इंग्रजाच्या आदेशाने निर्णय न घेता या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. त्याच्यानंतर न्यायालय आणि कार्यकारिणीच्या कार्याचे विभाजन करायला पाहिजे. म्हणजे जसे की अगोदर सांगितल्याप्रमाणे म्हणजे कलेक्टरकडेच न्यायालयाचे पण अधिकार आणि प्रशासकीय महसूल अधिकाऱ्याचं एकत्रीकरण झालेलं होतं. आज थोडेफार आहेत, परंतु ब्रिटिश काळामध्ये पूर्णच अधिकाराचं केंद्रीकरण झालेलं होतं. म्हणजे एवढंच नाही, तर अंमलबजावणी करण्याचं काम हे मॅजिस्ट्रेट यानंतर म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला होतं. त्याच्यामुळे न्यायालयाने जर शिक्षा दिली त्याच्यामध्ये बदलसुद्धा करू शकत होते इंग्रजाच्या काळामध्ये. त्याच्यामुळे या कार्यकारिणीचं आणि न्यायालयीन कामकाजाची विभागणी करायला हवी. देशाच्या सैनिकी खर्चामध्ये कपात करायला पाहिजे. नोकरशाहीवरची म्हणजे उधळपट्टी कमी करायला पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचा मोठा प्रसार करण्यात यावा. औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षणाचा या ठिकाणी विकास आणि प्रसार करण्यात यावा. देशातील ग्रामीण जनतेला कर्जापासून सूट देण्यात यावी. प्रशासकीय भरती ही प्रशासकीय परीक्षेच्या माध्यमातून नोकरशाही भरण्यात यावी. जसे की सध्याच्या काळामध्ये MPSC UPSCच्या माध्यमातून प्रशासकीय नोकऱ्यांची भरती केली जाते. ही मागणी त्या काळामध्ये गोखलेंनी केली होती. या अशा मागण्याच्या वरून आपणाला तत्कालीन मवाळांच्या राजकारणाचं स्वरूपसुद्धा स्पष्ट होतं. अशा प्रकारे म्हणजे गोखले यांचे राजकारणासंबंधीचे विचार असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये गोखले हे एक त्या काळातील उच्चशिक्षित व्यक्तिमत्व होतं आणि ते प्रत्यक्ष राजकारणाचा त्यांना अनुभव होता. 6 वेळेस म्हणजे इंग्लंडला जाण्याची संधी त्यांना मिळालेली होती आणि त्यामुळे जवळून राजकारण प्रशासन पाहण्याचा त्यांचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या राजकीय विचारामध्ये एक प्रकारची प्रगल्भता असलेली आपल्याला दिसून येते. परंतु त्यांचे जे राजकीय विचार आहेत हे राजकीय विचार पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत नाहीत, तर ते सुधारणात्मक राजकीय विचार असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे येथील राज्यकर्त्यांनी येथील प्रशासनामध्ये सुधारणा कराव्यात किंवा त्यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा कराव्यात आणि म्हणजे राजकारणामध्ये अध्यात्म आणावं, म्हणजे पावित्र्याच्या भावनेतून राजकारण करावं. त्या काळामध्ये ब्रिटिश लोक हे परके होते, त्यांना भारताबद्दल आपलेपणा नव्हता. त्याच्यामुळे ते भारतीयांच्या विरोधामध्ये निष्ठुरपणानं राज्यकारभार करायचे, त्यांच्या मनामध्ये प्रेम नव्हतं आणि म्हणून त्या काळामध्ये गोखलेंनी आध्यात्मिकीकरण व्हावं अशा प्रकारची कल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. एक म्हणजे थोडक्यामध्ये गोखलेंनी त्यांच्या राजकीय विचारामध्ये सामंजस्य मार्ग स्वीकारलेला आहे आणि ब्रिटिशांना महत्त्व देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथील राजकारण चालावं, येथील समाज सुधारावा, येथे लोकशाही समाजाची निर्मिती व्हावी आणि मग नंतर आपणाला स्वातंत्र्य मिळवून घ्यावं. म्हणजे गोखले यांनी या ठिकाणी म्हणजे टप्प्याटप्प्यानं घटनात्मक लोकशाही यावी या विचाराचा पुरस्कार त्यांच्या विचारातून केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे गोखले यांचे राजकीय विचार असलेले आपल्याला दिसून येतात. आता यानंतर पुढील विचार आपण पुढील भागामध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.